दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्तीला गालबोट लागल्याचा प्रकार पाहायला मिळाला। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला 67वा महाराष्ट्र केसरी। अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडनं मैदान सोडल्यानं पंचांकडून पृथ्वीराज मोहोळ विजयी घोषित। महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेणं प्रत्येकाचं स्वप्न असतं। आज माझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण झालं। विजयानंतर पृथ्वीराज मोहोळची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाडचं 3 वर्षांसाठी निलंबन। पंचांना लाथ मारल्याप्रकरणी राक्षेवर कारवाई। अरेरावईची भाषा वापरल्यानं गायकवाडचं निलंबन। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडास यांची माहिती। अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानावर अंतिम लढतीच्या निकालानंतर गोंधळ घालणाऱ्या महेंद्र गायकवाडच्या समर्थकांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। मॅट विभागाच्या अंतिम लढतीमध्ये गोंधळ। डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेनं पंचांना लाथ मारली। शिवराज राक्षेला चुकीच्या पद्धतीनं पराभूत केल्याचा काका पवार यांचा आरोप। मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होईल म्हणून अन्याय। माझी पाठ टेकली असेल तर पराभव मान्य करतो। शिवराज राक्षेची निर्णयानंतर प्रतिक्रिया। पंच काहीही निर्णय देऊन बाजूला होता। आम्ही कुस्तीसाठी वर्षभर मेहनत करतो। आमची मेहनत पंचांना माहिती नसते। शिवराजची आक्रमक प्रतिक्रिया। तर शिवराजच्या कुस्तीचा पंचांचा निर्णय अमान्य। पंचांनी जाणून बुजून चुकीचा निर्णय दिला। ज्येष्ठ प्रशिक्षक काका पवार यांची प्रतिक्रिया। माती विभागाच्या अंतिम लढतीमध्ये सोलापूरचा महेंद्र गायकवाड विजयी। परभणीच्या साकेत यादवचा पराभव। मात्र महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये महेंद्र यानं मैदान सोडल्यानं पराभव।